नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे अजमेरा फॅशनमध्ये। नेहमी मी तुम्हाला प्रॉडक्ट वगैरे दाखवत असते, बिझनेसबद्दल सांगत असते, बट आज तुम्हाला प्रश्न पडला असेल का आज आपण कुठे आहे? तर इथे तुम्ही पाहणार तर हे फॅक्टरी आहेत आणि आपण आलेले आहे अजमेरा फॅशनच्या फॅक्टरीमध्ये। तर आपण पुढे जाऊया आणि पाहूया कशा पद्धतीने कपडा बनतो, कशा पद्धतीने प्रोसेसिंग होते, संपूर्ण साड्या कशा पद्धतीने बनतात त्यांची माहिती घेऊया। चला वरती। तर आता आपण आलेले हे वरच्या भागाला जिथे मेन प्रोसेस होते ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर सर्वात अगोदर कोणताही कपडा बनवायचा अगोदर एक प्लॅन असतो, प्लॅनिंगच्या अकॉर्डिंग ही चालत असतं। तर तुम्ही इथे कॉम्प्युटर वाइज डिझाइन पाहते, परफेक्टली डिझाइन मॅच होते की नाही आहे किंवा साडीवर कशी बसणार आहे, तशी डिझाइन कशी दिसणार आहे ते प्रॉपरली इथे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने काम होते। या बाजूलाही तुम्ही पाहू शकता इथे ड्रेस मटेरियल असतो किंवा कुर्ती असते त्याचं नेकची डिझाइन हे सर बनवते। तर इथे तुम्ही पाहू शकता कसे म्हणजे ही जी डिझाइन आहे ती अपोजिट साईडला कशी दिसणार आहे ते तुम्हाला हे पहा, खालच्या भागाला कशी दिसणार आहे, नेकची डिझाइन कशी राहणार आहे, परफेक्टली वस्तू का दाखवते। तर हे काय आहे, अगोदर डिझाइन होते, तुम्ही प्रत्येक जागेवर पाहते तिथे तुम्हाला डिझाइन पाहायला मिळते, व्हेरायटी तुम्हाला भरपूर मिळणार आहे। अदरवाईज तुम्हाला सर्वे कलेक्शन रिसर्च करून बनवले जात असतात, मार्केटमध्ये जे जास्त चालत असतात ट्रेंडिंग असतात ते सर्व वस्तू का इथे अगोदर प्लॅनिंगमध्ये बनवल्या जात असतं, म्हणजे कॉम्प्युटर वाईज डिझाइन रेडी होते। तुम्हाला तुमच्या पद्धतीने काही कलेक्शन 500 1000 जसं तुम्हाला पसंत आहे तसं पाहिजे असेल तेही तुम्हाला इथे बनवून दिले जात असतात। म्हणूनच तुम्हाला क्वांटिटीमध्ये माल घ्यायचं असेल किंवा तुम्हाला एका कलरची एका डिझाईनची साडी अवेलेबल पाहिजे असेल तर तुम्ही येऊ शकता इथे। तर आता आपण जाणून घेऊ कॉम्प्युटरची डिझाइन झाल्याच्या नंतर प्रोसेसिंग काय असते। ह्या बाजूला तुम्ही बघू शकता हे कच्चा माल आहे, हे कच्चा माल तुम्हाला पाहायला मिळते। हे पूर्ण व्हाईट जो बेस आहे तो असतो कच्चा माल, रो मटेरियल ज्याला म्हणतात ते आहे। आणि ह्याच्यानंतरची प्रोसेसिंग जी आहे ना तीही मी तुम्हाला दाखवणार आहे। रो मटेरियलचा एक मी तुम्हाला गोडाऊन दाखवते। ह्या बाजूला तुम्ही बघणार तर पूर्ण आमचं गोडाऊन आहे जिथे रो मटेरियल आहे, जिथे तुम्हाला 200 मीटर 300 मीटर 500 मीटरचं अगदी खूप जास्त प्रमाणामध्ये हे तुम्हाला व्हाईट बेस जे दिसतंय ना ते हे आमचं रो मटेरियल। तर हे रो मटेरियल तुम्हाला दिसत आहे, तर ह्या रो मटेरियलच्या नंतरची काही प्रोसेस आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर इथे असतं हे पेपर, म्हणजे हे जे पेपर आहेत ना ते पेपरवर अगोदर डिझाइन होते आणि ती डिझाइन म्हणजे जी आपण कॉम्प्युटर वाईज डिझाइन बघितली ती डिझाइन अगोदर पेपरमध्ये होते। इथे तुम्हाला कस्टमर जे आमचे कस्टमर आहेत ज्यांनी हे घेतलेले आहेत पूर्ण एकच कलर चार्टचं आम्ही देत असतो। तर एक मी तुम्हाला परफेक्टली थोडीशी वस्तू का दाखवते, त्यासाठी हा बंडल थोडासा ओपन करते। हे पहा, इथे तुम्ही पाहू शकता डिझाइन रेडी केलेली आहे अगदी छान। हे पहा, हे कागद आहे, हा पाहू शकता, हा पहा हा कागद आहे, हा त्या कागदावर डिझाइन झालेली आहे। हे पहा हे कागद आहे। तर जी कॉम्प्युटर वाईज डिझाइन झाली ती अगोदर कागदवर होते आणि ती कशी होते तेही आपण पाहूया। कागदाची डिझाइन कशी होते कशी बनते ते आपण मशीनीच्या थ्रू बघूया। प्रत्येक वस्तू का तुम्हाला क्वांटिटीमध्ये इकडनं रिसीव करायची असते। तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून दाखवते। हे पहा, हाही पेपर आहे, या पेपरवर डिझाइन छापली आहे। तर पेपरवर कशा पद्धतीने डिझाइन छापली जाते ते तुम्हाला पाहायचे तर त्या बाजूला तुम्ही बघणार तर कॉम्प्युटर वाईज काम होत असतं। इथे तुम्ही बघणार तर कॉम्प्युटरला जे सिग्नल दिलेलं असतं कशी डिझाइन पाहिजे तुम्हाला किंवा कशी व्हेरायटी तुम्हाला पाहिजे, पर्टिक्युलर लिखलेलं असतं, क्वांटिटी किती पाहिजे, प्रत्येक वस्तू का मेन्शन असते। त्याच्यानंतर या मशीनीवर येते, तर मशीनीवर काम चालत आहे ते तुम्ही पाहू शकता। ह्या बाजूला ही प्रिंटची साडी जी आहे ना ते तुम्ही पाहायला मिळते। तर ही साडी किंवा ड्रेस मटेरियल, कुर्ती, लेहंगा, दुपट्टा हे सर्व वस्तू का इथे बनत असतात। तर तुम्ही बघितलं सिंपल सोबर कागदावर अगोदर फर्स्ट प्रोसेस जी असते ती असते कॉम्प्युटर वाईज, त्याच्यानंतर कागदावर होते ही प्रिंट, लाईव्ह वस्तू तुम्ही बघता ही प्रिंट। बट ही प्रिंट कशी होते ते तुम्हाला बघायचं असेल तर ह्या बाजूला तुम्ही बघू शकता हे मोठे मोठे तुम्हाला कलर दिसते, ह्या थ्रूच हे पूर्ण मशीनीवर अपडेट होतो आणि तशीच जशी तुम्हाला कलर चार्ट पाहिजे डिझाइन पाहिजे तसं ह्याच्यामध्ये टाकलं जात असतं आणि तशाच पद्धतीने डिझाइन रेडी होते। हा तुम्ही बघणार तर प्लेन कपडा आहे, मागे आणि पुढे तुम्ही बघणार सिंपल सोबर प्लेन आहे आणि ह्या बाजूला तुम्ही बघणार तर प्रिंट तुम्हाला नजर येते। तर प्लेन कागदवर डिझाइन छापली जाते। आता ही डिझाइन
ड्रेसवर किंवा कुर्तीवर किंवा साडीवर कशा पद्धतीने बनते ते पाहूया। तर जी डिझाईन कॉम्प्युटर वाईज रेडी झालेली आहे, जे कागदावर प्रिंट झालेली आहे, ते जाणार आहे ह्या कच्च्या मालवर। तुम्ही हा कच्चा माल पाहते, तर या कच्च्या मालावरच डिझाईन होते। याच्यामध्ये डाय वगैरेची फॅक्टरी वेगळी आहे, साडी बनवणारं म्हणजे वेगळी वेगळी व्हेरिएशन असतात, बॉर्डर लावण्याचं जे कारखाना आहे ते आमचं वेगळे। पर्टिक्युलर आज आपण आलेले आहे प्रिंटच्या साड्या किंवा प्रिंटची डिझाईन, कुर्ती म्हणा, सूट म्हणा, लेहंगे म्हणा, दुपट्टे म्हणा, ते कशा पद्धतीने रेडी होतात ते तुम्हाला पाहायला मिळते। तर इथे तुम्ही बघणार, तर जो मी तुम्हाला रो मटेरियल व्हाईट कलरचा दाखवला तो हा रो मटेरियल जाते, आणि जी डिझाईन आहे ते म्हणजे जो कागदवर जी डिझाईन केलेली आहे ते तुम्ही पाहू शकता। हे पहा, ही डिझाईन आतमध्ये जाते। ही डिझाईन आतमध्ये गेल्याच्या नंतर खालची भागाला तुम्ही अजून एक वस्तू पाहत असाल, हे पहा, हा खालचा भाग आहे जिकडनं ही साडी निघते। हे पहा, ही आहे ओरिजिनल साडी। पहा, ही आहे ओरिजिनल साडी, जी तुम्हाला हवी असेल प्रिंटमध्ये, डिझाईनमध्ये, ही साडी बनून रेडी झालेली आहे। तर ह्याच्यावर ही व्हेरिएशन होतात, म्हणजे बॉर्डर लावणं, स्टोन लावणं, एम्ब्रॉयडरीचं काम करणं। तर ती फॅक्टरी बघायची असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा, स्क्रीनवर आमचा नंबर आहे, भरपूर तुम्ही माहिती घेऊ शकता। स्वतःचा बिझनेस करायचा असेल तर फॅक्टरी प्राईस म्हणा तुम्हाला प्रॉडक्ट इकडनं मिळणार आहे। तर तुम्ही बघितले पूर्ण प्रोसेस, कपडा कसा बनतो आणि कशी डिझाईन रेडी करतात। हे सर्व डिझाईनसाठी आहे ना, इथे लोक आहेत जे रिसर्च करतात, मार्केटमध्ये जे चालणार आहे, मार्केटमध्ये तुम्ही विक्री होणार आहे त्याच्या अगोदर तुम्ही 10-12 वस्तू का मागवताय, पण आम्ही क्वांटिटीमध्ये माल इथे बनवतोय। तुम्ही ही क्वांटिटी पाहू शकता, हे पहा, ही क्वांटिटी खूप मोठी आहे। ह्या क्वांटिटीमध्ये माल आम्ही बनवतो, म्हणजे बाजारामध्ये विक्री नाही झालं तर नुकसान होऊ शकतो। म्हणूनच मार्केटमध्ये जे चालते तेच प्रॉडक्ट तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे। तर तुम्ही फॅक्टरी प्राईसमधनं जर कलेक्शन पाहिजे असेल, नवीन दुकान करत आहे, तुमच्यासाठी अगदी छान मार्ग आहे। तुम्ही या इथे बघा स्वतः आणि संपूर्ण कलेक्शन घरी बसल्या बसल्या सुद्धा विक्री करू शकता। तसा बिझनेस आहे कपड्याचा। नाही यायचं जमत आहे तर काही हरकत नाही आहे, स्क्रीनवर नंबर आहे, तिथे कॉन्टॅक्ट करून व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी घेऊ शकता। भरपूर कलेक्शन अवेलेबल आहे। पर्टिक्युलर आज आपण एक फॅक्टरीमध्ये आले, प्रोसेसिंग तुमच्या समोर दाखवली, कच्चा माल, रो मटेरियल कशा पद्धतीने बनतो आणि कशा पद्धतीने त्याच्यावर साडीवर किंवा प्रत्येक कलेक्शनवर व्हेरियू एडिशन होते, आणि रिअल साडी ही मी तुम्हाला दाखवली फॅक्टरीमध्ये। तर ही संपूर्ण माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून कमेंट सेक्शनमध्ये नक्की तुमचे अनुभव सांगा। धन्यवाद।